नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील पिंपळगाव या गावामध्ये. या ठिकाणच्या काही समस्या असतील, विकास कोणाच्या माध्यमातून झाला आहे नक्की या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासमोर काही नागरिक असतील, महिला असतील, त्यांच्यासमोर आपण चर्चा करणार आहोत. नक्की विकास झालाय का, या ठिकाणच्या समस्या काही बाकी राहिलेल्या आहेत, पाहूयात. बांगर हे जिल्हा परिषद पंचायत निवडणूक सुरू आहे. कोण कोण उमेदवार तुम्हाला सांगता येईल का? कोण कोण आहे? विष्णू काका हिंगे आणि शिवाजी शेठ संपत निघोट. समोरून कोण कोण आहे माहिती आहे का? समोरून नाही सांगता येत. नाही सांगता येईल. आता विकास कोणाच्या माध्यमातून झालाय आणि चांगला विकास कोण करू शकतो? आमदार दिलीप वळसे पाटलाच्या माध्यमातून. तुम्ही तुमचं गाव कोणतं? पिंपळगाव. पिंपळगावात कोणाच्या मधून विकास झाला? साहेबाच्या माध्यमातून. काय काय विकास झाला? समजा शाळा झाल्या, दवाखाना झालं, आणखीन रोड झाले. आता हे जिल्हा परिषदेला विष्णू काका हिंगे, पंचायत समितीला शिवाजी निकोटे, कसे उमेदवार आहे, व्यक्तिमत्व कसे आहे? चांगले आहेत ना, आणि ते निवडून येणार आहे ना. त्यांचा सवालच नाही हो, लोकच त्यांच्या मागे आहे. का बरं त्यांच्या मागे लोक? मग काम आहे तेवढी तालुक्यात. येत्या जात्या सांगत्यात दुसरं आम्ही अमुक केलं तमुक केलं, केलेच काय ना. नवीन चेहरा संधी वाटत नाही का तुम्हाला? नवीनच चेहरे आहेत ना हे दोघे. नवीनच चेहरे. हा यांनाच लोकांनी संधी दिली पाहिजे. हा, विकास करतील का हे निवडून आल्यानंतर? 100% खात्री देताय तुम्ही? हा. कोण उमेदवार भेटायला आले तुमच्या घरी? हे आता पहिलीच वेळ आता हे चालत ना. काय कोण कोण आले? नाव? आता शिवाजी संपत निघुट, हा विष्णू काका हिंगे, हा. ते जिल्हा परिषदला आहे तर हे पंचायत समितीला आहे ना. कसे उमेदवार आहे काय वाटते? उमेदवार चांगले आहेत. चांगले उमेदवार आहे. काम करतील का हे निवडून आल्यानंतर? आता काय, आता दिलीप पाटलाच्या माध्यमातून करतील काम. करतील ना. मग आता काय, दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून विकास कामं झालेत का? हा मग हा आमचा सिमेंटीकरण झाला हा. सगळं. कसा काय होता रोड आधी आणि आता कसा येतो? पहिली बांधी होती आमची, हा. पण आता लय उचललाय. आता प्रत्येक बारीला कामं केल्या त्यांनी. रोड चांगला झालाय आता. रोड चांगला झाला. मग आता तुमचं रोडची समस्या होती ती, एक खड्डे पडायचे किंवा काय, ते आता ती मिटलेली थोडक्यात. सिमेंटीकरण झाले म्हणले, आता ती मिटल्याचं जमा. कोणत्या माध्यमातून रोडचं काम झालं? आता हे दिलीप पाटीलच्या माध्यमातूनच निधी पडला होता रोडवर, हा हा. आणि ते काम मार्गी लागले. आमचं चांगलं झालंय रोड. समोरून कोण उमेदवार आहे सांगता येईल का? यांच्या विष्णू काका हिंगे असतील जिल्हा परिषदसाठी, पंचायत समिती शिवाजी निकोट असतील, यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे सांगता येईल? आता ते आलेत का तुमच्याकडे ते उमेदवार? नाही नाही, अजून कायच तुम्हाला नाव माहिती का त्यांची? नाव नाही आपल्याला अजून काय. हेच राष्ट्रवादीचं आम्ही बघतोय, हा. त्यांचं नाव डिक्लेअर झाले तेच आम्हाला माहिती. मग समोरून हे शिवसेनेचे उमेदवार आहेत किंवा कोण तुतारीवरचे उमेदवार आहे, माहिती आहे का तुम्हाला कोणीच? आता उमेदवारी इच्छुक मस्त होतं म्हणतात, पण ते आपल्याला काय माहिती नाही. माहितच नाही का? नाही नाही, आता काय करायचं हे, आता फॉर्म आता ते आम्हाला पहिलेच डिक्लेअर कळाले आमच्या राष्ट्रवादीचं. हे दोघं जण उमेदवार आहेत. दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून विकास कामं मार्गी चांगली झाली आहेत, त्यामुळे तुम्ही आता ह्या उमेदवारांसोबत जाणार आहात. मग आता त्यांनी कामच पहिलेच, आम्ही राष्ट्रवादीचे कामच करतो राष्ट्रवादीचे. काका नाही, काका माझा दोस्त आहे. काकाचं काम करणार मी. काकाचं काम करणार? हो. विष्णू काका हिंगे म्हणता का तुम्ही? हा. का बरं त्यांचं काम का करायचं तुम्हाला? ते लोकांच्या उपयोगी बनणारा माणूस आहे. कधी रस्त्यावर उभा राहून काम सांगू शकतो. लोकांचा सहभागी होणार माणूस. हा, त्याच्यामुळे मग आता हे आता विकास बाईट घेतलीच ना तुम्ही. विकास काम करणार का? बाईट तुम्हाला मतदानाचा अनुभव आहे, बोललं पाहिजे. प्रशासनाचा अनुभव आहे, सगळे आहे. ते माणूस काम करणार नाही मग काय झोपा काढणार आहे का? मग आता समोरून पण चांगला उमेदवार आहे, समोरून पण काम करतील असं वाटत नाही का? समोरचा नाही नाही नाही, सत्तेशिवाय शान पण नाही. कोण आहे सांगता येईल का तुम्हाला? सत्तेशिवाय शान पण नाही. सत्ता युतीमध्ये आहे आमच्या, आणि काका व्यवस्थित करणार. समोरून उमेदवार कोण आहे सांगता येईल का? मला नाही सांगत, मी तपासच नाही करीत त्यांचा. म्हणजे नाव बी ऐकून असं चर्चेत आहे का? नाही नाही नाही, त्यांचं नाव नाही. बस माझ्या ह्याच्यातलं हे सांगू शकत नाही त्यांना. परंतु नवीन चेहरा संधी द्यावी. राजकारणात ते पण सक्रिय होते विष्णू काका हिंगे, पण नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का? नवीनला काही कळालं तर पाहिजे त्यातलं. नवीन नुसतं जेवायला पाठवायचं का तिथं? हा हा, म्हणजे अनुभवी व्यक्तिमत्व. अनुभव, हा, प्राधान्य देणार आम्ही. हा, विकास कामं मार्गी लागतील का त्यांच्या माध्यमातून? इथून पुढच्या काळात तुमची समजा अडचणी असेल, समस्या असतील, त्या सोडवल्या निम्या रातचा फोन केला तर लगेच डॉक्टरच्या फोनवर उभं राहणार नाही. असं आहे काय? मग काका मग आज ओळखतो आम्ही त्यांना. शिवाजी संपत आमचं संस्थेचं रजिस्टर कॅन्सल झालेलं 1 मिनिटात ते मागच्या मीटिंग मध्ये धरून ऍडजस्ट करून घेतलं. शिवाजी संपत निकोट माहिती का? ते त्या राष्ट्रवादी कोण उभे आहे पंचायत समितीसाठी. सांगता येईल का तुम्हाला त्यांच्याबद्दल? आहे ना, ते गाडा मालक आहे जे.
लोकांना उपयोगी पडणारी संपर्कात असणारी माणसं महत्वाची आहे. पंचायत समितीसाठी आणखीन समोरून कोण आहे सांगता येईल का? ते नाही मी तपासच नाही करीत. मी तपासच एकदा करत ज्याला शब्द दिला त्याच काम करतो. त्याच काम करताय का? हा आता मग आमचं आहे गावाला एक ते मर्यादा कसं आहे ते बोललं का तुम्ही लगेच लाईव्ह टाकणार. नाही नाही बोला ना, आणि- अहो, बोललं पाहिजे. नाही नाही बोललं बोला तरच नाही 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 नाही. सर्व समस्या ज्या आहे शेतीच्या असतील रस्त्याच्या असतील कोण सोडेल तुम्हाला काय वाटतं? आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादीच्या वती तालुक्यात कामं झालीत का? विकास कामं हो खूप झालेली. चांगली कामं झाली. हो रस्ते झालेत का? हा हे काय रस्त्यातले काही काम चालू आता आहे या आता. ठिकाणी आपण उभे आहे. हा. हा रस्ता कोणाच्या माध्यमातून झालाय? हे दिलीपराव जोशी पाटील साहेब. आणि तो जो आता आम्ही येतो तो काँक्रिटीकरणाचा सुंदर तो- रोड झालाय कोणाच्या माध्यमातून झालाय? आम्ही त्यांच्याच ना मग हाच रस्ता मिळतो त्याच रस्त्याला मिळणार आहे आता. त्याच रस्त्याला मिळणार आहे. बुवा, काय तरुणांसाठी काय म्हणजे काय मागणी आहे तुमची? आता वळसे पाटील आमदार आहेत त्यांच्याकडे तुमची मागणी काय आहे? काही शेतमालाला बाजार वाढवा, दुधाला बाजार वाढवा. हा, हा. आता हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे. हा हा. विविध उमेदवार आहे. कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल का? आहे ना. कोण कोण आहे? शिवाजी संपत निगोट, प्रभाकर गोपाळ बांगर, हा, परत आपले विष्णू काकांगे. हा. शेतकऱ्यांसाठी कोण चांगलं काम करू शकतं? विष्णू काकांगे. विष्णू काका चांगलं काम हो करतील. हो आडी अडचणी लावून येतील का ते? हो हो. प्रभाकर 100% बांगर पण चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही नाव एक घेतलं. नंबर आहे ना. त्यांचे पण आहेत ना. ते पण चांगलं व्यक्तिमत्व आहे असं हा. वाटतं का? आहे ना. त्यांच्या मागे जनता उभी राहील का विष्णू काका? जनतेचा कोल त्याच्या याच्यावर राहणार ना. हा हा हा. पण मग विकास कोणाच्या माध्यमातून चांगला होईल ते सांगा. आता जे आपलं जे वरून सरकारच्या नुसारच विकास होत जो राहतो. सत्तेत येतो चांगलं काम हो. करेल. मग सत्तेत आता 100% इथं दिलीप वळसे पाटील तालुक्याचं हा. नेतृत्व करताय. मग आता त्यांच्याच माध्यमातून विकास होईल असं. हा बरोबर ना. मग आता तुमचं नाव सांगा मला परत. संतोष बाबूजी वांगर. आता हे पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक आहे. विविध उमेदवार येत आहेत. कोण कोण उमेदवार तुमच्या घरी आले होते आतापर्यंत? आतापर्यंत तर आता शिवाजी संपत निघोट आलेत, विष्णू काका इंगे. हा. अजून तर काही कोणी दुसरं आले नाही. दुसरं समोरून उमेदवार कोण आहे? चर्चा असेल काय नाव? आहेत आता माहित असेल? प्रभाकर बांगर तसं तेवढं तुमच्या गावचा जातं. प्रभाकर बांगर पण प्रभाकर बास. जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे. हा. कोण चांगला विकास करील? शेतकऱ्यांचे प्रश्न कोण चांगले मांडील? विकास आता कसं आहे आपलं ज्याचं सरकार आहे ते आपलं जो सत्तेत आहे तो विकास करतो. बरोबर आहे. ठीक आहे. विकास निवडून आल्यानंतर विकास बऱ्यापैकी होतो. हा. परंतु जे जनतेचे प्रश्न आहेत ते कोण चांगल्या प्रकारे सोडून सामान्य जी जनता आहे त्यांचे प्रामुख्याने शेतीला बाजारभाव असेल किंवा मग रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणखीन वेगवेगळे समस्या तसं असतील ते आपलं कोण सोडू शकतो? विष्णू काका इंगे पण आपले जरा महत्व चांगलं व्यक्तिमत्व चांगलं आहे. हा. प्रभाकर बांगर यांनी- प्रभाकर बांगर पण तुम्ही नाव घेतलं मगाशी. हा. प्रभाकर बांगर यांनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक आंदोलन केले. केलेत, ते पण केलेत. चांगले काम करतील असं करू वाटत नाही का? शकतील असं वाटते थोडंफार.